जय गजानन. कुंभ राशीच्या जातकांनी पटापट मनामध्ये एक क्वेश्चन घ्यायचा आहे, जोही तुम्हाला प्रश्न पडत असेल, ज्याही गोष्टीचं तुम्हाला उत्तर मिळवायचं असेल किंवा जी गोष्ट तुम्हाला परत परत डिस्टर्ब करते, तर त्या गोष्टीचं किंवा जोही पर्सन तुम्ही मनामध्ये घेत असाल तर त्याविषयी एक कार्ड ऑलरेडी आलेलं आहे टायमिंगचं, तर त्याला आपण बाजूला ठेवू आणि त्याला कन्सिडर करणारच आहेत. तर पटापट रिडिंगची रेझ्युमेट होण्यासाठी कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका आणि तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्या. सो आपण अगोदर येस नो मध्ये रिडिंग घेणार आहोत की येस नोचं उत्तर काय असेल. डोंट स्टॉप. जे तुम्ही करत होतात ते तुम्हाला कंटिन्युअसली करायचं आहे. जो पर्सन होता, जो जॉबचा विचार करत होते, जो व्यवसाय असेल, जो दवाखाना असेल, जोही काही प्रश्न असेल तो स्टॉप करायचा नाही. कधी कधी काय होतं की हत्ती निघून जातो, शेपटीसाठी आपण माघारी घेऊन घेतो. असं काही करायचं नाहीये. तर पूर्ण हत्ती पण आपल्याला ताणून आणायचं, त्याची शेपटी पण ताणून आणायची. सगळ्याच काही गोष्टी पॉझिटिव्ह करायच्या आहेत आपल्याला. कधीपर्यंत ही गोष्ट होणार आहे? तुम्ही जर रेडी असाल, यू आर रेडी, तुम्ही रेडी असाल तर युनिव्हर्स तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. युनिव्हर्स तुम्हाला याचं उत्तर द्यायला तयार आहे, मदत करायला तयार आहे. मी जसं बोलले ना, डोंट स्टॉप. स्टॉप करू नका. कधी कधी कसं होतं की आपण तळ्यात मळ्यात गोष्ट चालत असते आपलीवाली, करू नाही करू, काय करायचं नाही करायचं, ह्या गोष्टी आपण मनामध्ये घेऊन फिरतो. तसं काही करायचं नाही. आता आपण गायडन्स घेऊ. बिग हॅपी चेंजेस, सगळेच काही चेंजेस छान होणार आहेत. मोठा बदल होणार आहे आणि तो पण हॅपीली होणार आहे. म्हणजे मोठा बदल होण्याचा अर्थ कधी कधी निगेटिव्ह पण असतो, पण हॅपी चेंजेस आहेत. असं नाही की खराब काही गोष्टी घडतील. सगळ्याच काही गोष्टी छान होतील. तुम्ही सुरुवात करा. ज्या मार्गावर तुम्ही आहात तो मार्ग कंटिन्युअसली करा, त्याच्यावरच चला. इकडे तिकडे बघू नका. घोडा जसं एकदम सरळच बघतो तसं तुम्हालाही सरळच बघायचं आहे आणि सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह करायच्या आहेत. एकाच म्हणजे कुठलीही एकच गोष्ट करा, पण अशी करा की त्याच्यामध्ये मास्टर झालं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही इतकं खोलात तळागाळात गेले पाहिजे की कुणालाही तुम्हाला म्हणजे देवाला तुम्हाला सक्सेस करावंच लागेल, सक्सेस मिळवून द्यावंच लागेल. इतकं शेवटपर्यंत सगळ्या काही गोष्टी करायच्या आहेत. सो रीडिंग आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट्समध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.